नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटना यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवांबाबत मोठं आंदोलन उभं राहण्याची चिन्ह दिसत आहेत. राज्यातील सुमारे 2500 शासकीय पशुवैद्यक आणि 4000 पशुधन पर्यवेक्षक 10 मार्च रोजी सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. संघटनेने पशुसंवर्धन विभागाच्या कथित अमानवीय व तुघलकी धोरणाविरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू केलंय. अत्यल्प मनुष्यबळ असताना एका पशुवैद्यकावर अनेक गावांची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. आधीच कामाच्या ताणाखाली असलेल्या डॉक्टरांकडून रात्री उशिरापर्यंत तातडीची सेवा देण्याची अपेक्षा ठेवली जात असल्याने परिस्थिती गंभीर झाल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. जर हे सामूहिक राजीनामे प्रत्यक्षात आले तर राज्यातील हजारो शासकीय पशु रुग्णालयातील वैद्यकीय सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. यामुळे पशुधनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहू शकतं. तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.